आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत, आज 25वा भाग। आजच्या भागाचे प्रायोजक आहेत जालन्याचं दैनिक जालना नायक। दम्याच्या त्रासाने हैराण झालात का? दम्यावर सर्वोत्तम उपचारांसाठी आजच संपर्क करा। फोन, तुमचं आरोग्य आमची जबाबदारी। चिन्मय लेडीज कलेक्शन, NRG ग्रुप इंडिया, निरामय हॉस्पिटल आणि एक सद्गुरू भक्त। एक माळ जप केल्याशिवाय काही खायचं नाही। आपल्याला सकाळी उठल्याबरोबर चहा बुडू 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 कडाकड तुकडे तोडावा। महाराज म्हणतात तीर्थ घेतल्याशिवाय काही खायचं नाही। दुसरी गोष्ट ॲटॉम बॉम्ब, परस्त्री माते समान मानायची। केवढी पंचायत आहे। तिसरं स्त्रियांनी पतीला परमेश्वर मानायचं। रोज पायावर डोकं ठेवून नमस्कार करायचा। आता पतीसारखी पतीला ओळखणारी दुसरी कोणी व्यक्ती असते का घरात? ती पत्नी कोणाला ओळखो का ओळखो, आपल्या नवऱ्याला मनापासून ओळखलेलं असतं किती धड आहे। पण महाराज सांगायचे पतीला परमेश्वर माना, तो कसाही असला तरी। हा नियम पाळत असले तर अनुग्रह घ्या। मला काय सांगायचं, सोपे आहे पण किती अवघड आहे। पण असे जे नियम पाळतील त्यांच्या घरातली शांती कधी भंग होणार नाही। नंतर काय बोलायचं ते बोला ना, तुम्हाला हेच नाही, तुम्हाला तेच नाही, हे नंतर बोला। पाया पडा ना आधी। त्या नवऱ्याच्या मनात एक प्रेमभाव उत्पन्न होतो। जाऊ द्या, रोज नमस्कार करते, एखाद्या अंगावर धावून आली तर आली, आपलीच बायको आहे। लोकांनी सांगता येते का आमची बायको आमच्याकडे धावून येते? कोणीतरी सांगते का? बाबूराव सांगा। पण पाया पडल्याचा काय फायदा असतो? आमचे महाराज साधे साधे सोपे नियम सांगायचे, पण घर कसं चाललं पाहिजे, शांत समाधान, म्हणजे महाराजांनी सांगितलेले नियम पाळावे। घरामध्ये कटकटी होणार नाही, शांती राहील। पण आम्ही आमच्या सोयीचं पाळतो आणि गैरसोयीचं सोडून देतो, ही पंचायत आहे। झुंडीराज महाराजांनी सत्कार केला, त्याने गावातले प्रकांड पंडित अग्निहोत्री महाराजांपेक्षा 4 वर्षांनी वडील अण्णाची माई म्हणून आहेत। महाराजांवर अपार्टमेंट, अण्णाची माई उभी राहिली। मी स्वतःला भाग्यवान समजतो, स्वतः कबूल केलं। मी तसा वैदिक आहे, अग्निहोत्री आहे। माझे गुरु ते अच्युत आश्रम स्वामी, त्यांचे गुरु होते अवधूतानंद सर, अवधूतानंद चालेफळ, त्यांची कृपा माझ्यावर आहे। पण मला जास्त धन्यता वाटते की मी प्रल्हाद महाराजाच्या गावातला आहे। मी प्रल्हाद महाराजाच्या शेजारी राहतो, याच्यात मी भाग्यवान समजतो। का? त्याच्या अंगावरचं वारं माझ्या अंगावर रोज येतं। अरे संतांच्या अंगाची धूळ नाही, त्याच्या अंगावरचं वारं माझ्या अंगावर पडतं, मी भाग्यवान आहे। आयशा संत शरण जावे। दुसरी गोष्ट सांगतो, मी त्यांचा कुलोपाध्याय आहे आणि उपाध्याय असल्यामुळे आमच्याकडे जेव्हा श्राद्ध पक्ष करतात कुलगुरूला पिंड जातं। त्यामुळे माझे प्रल्हाद महाराज आमच्या वडिलांना पिंड देतात, म्हणजे त्यांचा उद्धार केला म्हणजे आमचाही उद्धार झाला। वेगळं काही न करता त्यांच्याजवळ राहण्याने माझा उद्धार होणार आहे, असे सद्गुरू तुम्हाला लाभलेले आहे। सद्गुरू ब्रह्मचैतन्य रामानंद आणि त्या अण्णाबाईनं एवढं 1.5 फूट लांब 1 फूट रुंद असं एक मानपत्र तयार केलं। संस्थांमध्ये पाहायला मिळतं आपल्याला मानपत्र। हे काय होतं? प्रल्हाद महाराज सामान्य माणसाने म्हणणं गोष्ट वेगळी आहे। वैदिक शास्त्री अग्निहोत्री आणि प्रत्येक संप्रदायातले संत आमच्या
2 प्रसंग सांगतो आता. काही काही गोष्टी वेळेत बसत नाही म्हणून इसवी सन मागे पुढे होतात. 52 सालची एक गोष्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे 1918 साली आपल्या प्रल्हाद महाराजांनी गृहदान केलं आणि 18 सालापासून आपल्या राम मंदिरामध्ये रामायण सांगत होते. महाराजांचं रामायण सांगणं असू द्या की भागवत सांगणं असू द्या, ती त्यांची उपासना होती. महाराज काय नियम पाळायचे, काय योग आमच्या महाराजांचा. प्रल्हाद महाराज व्यासपीठावर बसायचे, रामानंद महाराज खाली बसायचे, भागवत चालायचं, रामायण चालायचं. 1952 सालची गोष्ट आहे. अजून काही लोक पाहणारे आहेत. आमच्या प्रल्हाद महाराजांचं रामायण आपल्या राम मंदिरात चालू आहे. आणि पाडव्याच्या दिवशी 10:30-11च्या दरम्यान एक वानर आलं. वानर लाल तोंडाचं माकड होतं. ते आलं, महाराजांच्या बाजूला येऊन बसलं. महाराजांचं व्यासपीठ इकडे खांब आहे आपल्या मंदिरातला, आपण आरती उभारायला म्हणतो, तिथे येऊन बसलं. आता मला सांगा, तिथे एकच, आपण इतके 200-300 लोक आहेत, एक माकड येऊन द्यायचं कसं होईल? माकड ते असं पण माकड काय आपण करू, सर तिकडे सर, तिकडे सर, त्याला असं कर, त्याला तसं कर, करू की नाही? लोक असे उठायला लागले, मागे चालले, पुढे चालले, इकडे व्हायला, त्याला हा तू पाहिलं का, तू पाहिलं. महाराज म्हणजे हे बघा, त्यांच्याकडे पाहू नका, त्यांना काही कोणी बोलू नका, त्यांना बसू द्या, तुम्ही शांत बसा, माळ काढा, आणि माळ जप करा, रामायण ऐका. पाहणारे लोक जिवंत आहेत बरं का, मी गप्पा मारत नाही आपल्याशी. आपल्या राम मंदिरचं भाग्य सांगतो तुम्हाला. 1 दिवस 2 दिवस नाही, 9वी पर्यंत ते वानर येऊन, ते माकड येऊन रामायण ऐकायचं. प्रल्हाद महाराज बसायचे, निघून जायचे. दशमीच्या दिवशी पण आलं, राम जन्माला पण आलं. आणि दशमीच्या दिवशी मंदिरामध्ये नैवेद्य सुरू झाला. रघुनाथा जेवी रघुनाथा काल मिले रे दूध भाता, काल मिले रे दूध भाता, जेवी राजाधिराज रामचंद्र महाराज. आरती झाली, हे माकड उठलं इथून. आपल्या इथं वृंदावन आहे, तुळशी वृंदावन, तिथे जाऊन बसलो. आणि पुजारी मग नैवेद्य घेऊन चालले. माणसासारखं मध्ये उभं राहिलं, वरचं ताट वर केलं, पूर्णाची पोळी उचलली. पाहणारे लोक अजून जिवंत आहेत. महाराज म्हणले, ऐकायची इच्छा झाली, आले. मला काय सांगायचं की प्रल्हाद महाराजांचं रामायण ऐकायची इच्छा हनुमंतरायाला झाली. आणि शेवटी महाराजांना भेटून ते महाराज निघून गेले. म्हणजे काय असेल ते रामायण. अहो, जेव्हा अयोध्येचा प्रसंग ऐकायचा, अरण्यात जायचा, जेव्हा भरत भेटीचा प्रसंग असायचा, महाराजांचे डोळे सारखे पाण्याने डबलेले असायचे. महाराज सद्रूप होऊन जायचे महाराज.
आणि ऐकणाऱ्याला असं वाटायचं की हा प्रसंग माझ्यासमोरच व्हायला लागलेला आहे, असं ते रामायण असायचं. अनुभवजन्य ज्ञान त्यांच्या वाणीतून बाहेर पडत होतं. एकदा काय झालं, अलीकडचा प्रसंग कसा होता, 77-78 साल, 74-75 साल आपला रामनवमीचा उत्सव सुरू होता. त्यावेळेला दोन प्रसिद्ध गायक, परतूरला एक वकील साहेब होते, ॲडव्होकेट डोलारकर, बरं, पद्माकरराव नाव होतं त्यांचं. अनुग्रह प्रल्हाद महाराजाचा होता आणि योग दीक्षा घेतली होती गुळवणी महाराजाकडून. रोज 3-3 तास त्यांची समाधी असायची. रामनवमीला येतच होते 2-3 दिवस मुक्कामाला. तर एक दिवशी त्यांच्या गावामध्ये 2 गायक आले. एक गुलबर्ग्याचा राहणारा होता आणि एक आपल्या इथल्या मंडळाजवळचं कोठा नावाचे गाव, कोठेकर. परभणी जवळचं कोठे, तिथले ते कोठे, राम कोठीकर नाव होतं त्याचं, आहे आता वारले ते 5 वर्ष झाले. आणि त्या दुसऱ्या गायकाचं गुलबर्ग्यातल्या त्याचं नाव होतं विश्वनाथ भोगले. हा, कोकणस्थ ब्राह्मण, संगीत विशारद झालेले दोघे, अलंकार झालेले, गीत रामायण सुंदर गायचे. आपल्या मंदिरात कीर्तन होते. वकील साहेब त्यांना घेऊन आले आणि महाराजांचा परिचय करून दिला. महाराज हे दोघं उत्कृष्ट गायक आहेत, गीत रामायण फार चांगलं म्हणतात, आपल्याला ऐकवायची त्यांची इच्छा आहे, केव्हा वेळ देता येईल आपल्याला. महाराज म्हणले कीर्तनकार आपलेच आहेत, आपण त्यांना सांगू कीर्तन रात्री करा, आपण गाणं घेऊ. 4 ते 6 गीत रामायण सुरू झालं. महाराजांचं आसन मांडलेलं आहे आपल्या सभामंडपाच्या कमानी आहेत ना, मधल्या कमानीमध्ये महाराजांचं आसन, लोटाला टेकून महाराज बसलेले आहेत. उजव्या हाताला हे गायक बसलेले आहेत, बाकीची सगळी मंडळी अशी बसलेली आहे मंदिरामध्ये. आणि सुरू झालं. तीरावरी अयोध्या. एक गाणं झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, असं करता 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 सेतू बांधायचं गाणं सुरू झालं. सेतू बांधा रे, सेतू बांधा, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा. जियावर रामचंद्र की जय. सेतू बांधा रे, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. जियावर रामचंद्र की जय. काय तबला वाजायचा, हातामध्ये घुंगरं बांधलेले, हनुमंताचं पूर्ण वर्णन आलेलं. आपले महाराज हनुमंत होते, तुम्हाला सांगायचं. आणि एक कडवं झालं, 2 कडवं झालं, तिसरं कडवं झालं आणि एकदम महाराज कमाली इतके उंच झालेले त्याला दिसले. एवढाले दंड, एवढाल्या पांड्या, असे डोळे. हनुमंत समुद्रात उडी मारायची ना आता, त्या आवेशामध्ये महाराज असे एका गुडघ्यावर बसलेले असं रूप दिसलं. तबला वाजवणारा घाबरला, फक्त त्याला दिसला, पेटीवाल्याला दिसलं नाही. कारण पेटीवाल्याचं लक्ष दुसरीकडे होतं, तिथल्या त्या तबल्यावाल्याचं लक्ष गेलं. महाराज, अरे बापरे, त्याने विचार केला, असा तरी हात केला, एक पंजा, काय दहशत होती पंजाची, कमी झाली. याने तबला खाली काढून ठेवला, पळत गेला, मारुतीच्या मागे जाऊन बसला. सगळं अंग त्याच्या घामाने डबडबलेलं. काय झालं, कुठे गेलं, अर्धवट गाणं सोडून असं कुठे पद्धत असते का. वेळेकडे आम्ही गेलो त्याला पाहायला. आपलं गाणं संपलं, मला पैसा नको, मला भिकारी नको,
मला मंदिरात यायचं नाही. अरे झालं काय, कोणी हसलं का, कोणी अपमान केला का तुझा? अपमान कितपत ते केवढं मारुती झाला म्हणजे तू महाराज. अरे बावळ्या, तो मारुती झाला तर पाया पडला तू. एवढं मी आताच येतोय, एवढा रे काट्यासारखे सगळे अंगावरचे केस उभा राहिले नाही त्याच्या. म्हणजे तो एवढा भाग्यवान होता की महाराजांनी आपलं खरं रूप, अरे अंतरीची धावे स्वभावे बाहेर, केव्हा ना केव्हा मूळ रूप बाहेर पडतं. हनुमंत आमचे प्रल्हाद महाराज हनुमंतच आहे, ते रूप बाहेर पडलं. 2 क्षण दिसलं कोणाला? एकट्या त्या भोगले नावाच्या ग्रस्थाला आणि एक स्वयंपाकघरात काम करणारी बाई होती, तिची मुलगी 10 वर्षाची पुष्पा नावाची. तिला दिसलं बाहेर. ती आपल्या आईला सांगायला गेली, पण आई तिथून इथे येईपर्यंत महाराज नॉर्मल. याला धरून आणलं. महाराज तोपर्यंत शांत झाले. बाळा चालू दे, फार सुंदर म्हणतो तू, रामाला पोहोचलं तुझं गाणं, चालू दे. 2 मिनिटं जपल्यावर हात टाकता येईल ना त्याला, इतके हातपाय वाकडे झाले. महाराजांनी अंगावर हात फिरवला आणि मग पूर्ण गीत रामायण झालं. महाराज दुसऱ्या दिवशी तो म्हणला मला महाराजाचा अनुग्रह घ्यायचा. त्यांनी प्रल्हाद महाराजाचा अनुग्रह घेतला आणि त्या दिवशी त्यांनी पद तयार केला. हनुमंत प्रगटले खेटकपुरी साक्षात, जयाचे नाम असे असणारा हनुमंत रूपामध्ये प्रल्हाद महाराजाला पाहणारा माणूस अजून जिवंत आहे. आम्ही सगळे तिथे बसलेलो होतो, आम्हाला नाही दिसलं पण त्याला दिसला. काय असतं, कोणत्या तरी जन्मातलं पुण्य उदयाला आलं त्याला ते असं स्वरूप पाहायला मिळतं. जिवंत धरले पडले महाराज. काय ताकद होती प्रल्हाद महाराज. एका भक्ताने वर्णन केलं, श्री नारायण रामदास फिरुनी आले कया भूवरी, सांगाया निज भक्ती वर्म जगता, यो जोनिया
तालुक्यामध्ये माकुडी नावाचं एक गाव आहे. नुसतं माकुडी नव्हे तर पंचक्रोशीतले सगळे लोक प्रल्हाद महाराजाच्या अनुग्रहीत आहेत. 10 गाव आहेत आजूबाजूला, 4-4 किलोमीटरवर सगळे प्रल्हाद महाराजाचे अनुग्रह. आमचे वडील तिथे 12 वर्ष होते महाराज, आणि तेव्हा त्यांनी 13 कोटी जपाचा संकल्प केला होता. त्यानंतर ते स्वर्गवासी झाले. पण पुढे लोकांनी तो चालू ठेवला ठेव आणि तो पूर्ण झाला. सगळे प्रल्हाद महाराजाकडे आले. महाराज, गावच्या लोकांनी मिळून 13 कोटी जप केला. शिकायचं का असं बा, खेड्यातल्या लोकांमध्ये जेवढी श्रद्धा असते ना, त्या मनानं शहरातली श्रद्धा, शहरातल्या लोकांची थोडी पर्सेंटेजने कमी होते. एकदम विश्वास ठेवायची त्यांची मानसिकता असते, आणि आपलं चालत चालत शहरातल्या लोकांना असतं. मला सांगायचं, माकुडीतली मंडळी जप कशी करत होती. संध्याकाळी 6 वाजता आरती उपासना झाली, येऊन बसायचे, पेटी तबला, श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय. अशा पद्धतीनं रोज 2 तास जप करायचे. आपला जप कसा असतो, श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम श्रीराम. किती माळा झाल्या? 27. 15 मिनिटात 27 माळा. ते खेड्यातले लागायचे 2 तास पेटी जमल्यावर मस्त. महाराज 5-10 माळा झाल्या की एक मनात श्लोक पडेल. मला आठवतो म्हणून सांगतो तुम्हाला, अजून चालू आहे परंपरा. जाऊ द्या. तिथल्या लोकांनी सांगितलं, महाराज अशा पद्धतीने आमचा 13 कोटी जप झाला, सगळे आपले शिष्य आहेत, आपण आले पाहिजे आणि तिथे रामनामाचा यज्ञ केला पाहिजे. आपण सांगाल तशी व्यवस्था करू, फक्त तुम्ही आम्हाला तुमचे दिवस सांगा, ठरले दिवस. चैत्रमध्ये त्रयोदशीचा दिवस, परवाची त्रयोदशी त्या दिवशी. महाराज, मालाडवरून तात्यासाहेबांचं प्लॅनचेट बोलावलं होतं. मला काय सांगायचं लक्षात घ्या. प्लॅनचेट म्हणजे तात्यासाहेब केतकर मुंबईचे, त्यांना बोलावलं. बाकी सगळे साधू संत, ते नानासाहेब आमचे बाबासाहेब सालपेकर नावाचे कीर्तन केसरी होते नागपूरचे, त्यांना बोलवलं. सुंदर कीर्तना प्रवचनं, हो भवन. आता जे टाकळीचे महाराज आहेत, सध्या त्यांची पाठशाळा आहे. त्यांचे वडील होते अनंत महाराज टाकळीकर, आणि यज्ञेश्वर शास्त्रीचे ते शिष्य होते, पण त्यांचा पूर्ण ग्रुप होता. सुंदर त्यांचा हवन रामायण प्रल्हाद महाराज सांगायचे. सकाळी 9 ते 11, 11:30 पर्यंत मग नैवेद्य आरती वगैरे व्हायचं, आणि दुपारी पुन्हा 3 ते 5 पर्यंत रामायण सांगायचे. संध्याकाळचं रामायण एक दिवशी संपलं, 2 दिवस शिल्लक राहिले. आज पंचक्रोशीतले लोक जेवायला सांगितले, पुढे पूर्णाहुती म्हणून. तुम्हाला खोटं वाटेल, महाराज 40 पोते साखर गळली, बुंदी आणि पुऱ्या दिल्या. पुऱ्या ही बुंदी कशी ठेवली माहिती आहे? प्रत्येक वाड्यामध्ये 10 खाटा टाकलेल्या, बाजा, त्याच्यावर धोतर लुगडे टाकलेले, आणि त्याच्यावरती बुंदी. एका ठिकाणी कुठं राहते, त्यांच्या वाड्यात जुनी पद्धत. 70 पोत्याच्या पुऱ्या. आणि होते पंचक्रोशीतले लोक म्हणजे काय, एका खेड्यातले 2-2, 3-3 हजार झाले ना, 30,000 तेच झाले. आणि बाहेर येऊन आलेले वेगळे. इतक्या लोकांच्या केल्या होत्या, कमी म्हणू नये. इतकं सगळं तयार झालं. उद्या पूर्णाहुती. सगळ्या घरोघरी पाहुणे रावळे आलेले. नदीच्या पात्रामध्ये कार्यक्रम चालू होता. शेतात मावत नव्हते, कुठे मावत नव्हते, नदीच्या पात्र वाळवटात टाकून दिले, मांडव टाकलेले होते. संध्याकाळची महाराजांचं प्रवचन संपलं रामायणाचं.
आणि संध्येला महाराज गेले, संध्या करत बसले. गावातले प्रमुख 4 लोक आले. इतके घाबरलेले होते ते. काय झालं काय झालं काय सांगितलं. महाराज आमच्या गावामध्ये लेवा समाजाचे घर आहेत 25 आणि आजूबाजूच्या प्रत्येक खेड्यामध्ये लेवा समाजाचे 4-4 घर आहेत. आणि त्यांच्या घरातलं एक लेकरू 20 वर्षाचं आहे. औषधं संपले, डॉक्टर म्हणले 2 तास राहिले. 40 पोते साखर गाळली, 70 पोत्याच्या पुऱ्या केल्या. भात घेत तर सोडा, भात रात्री करायचा होता, पण हे सगळं तयार करून इतक्या लोकांना वाढायचं होतं. आजच्या आज होतं ना, नाही तर मग आपण पूर्णाच्या पोळ्या खायला बसतो. आणते हा थोडं साहेब आणते हे तोंडाची वाप जाते. पूर्णाची पोळी आपण म्हणतो नको 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 छान छान तूच खा. इतके तयारी करायला 2 दिवस आले. महाराज इतकं सगळं अन्न वाया जाणार, इतके घाबरलेले. पण महाराज ऐकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर एकही आढी नाही. महाराजांचं सांगणं आहे अटेन्शन असावं पण टेन्शन नसावं. अरे भैया साहेब घाबरले तुम्ही? हा उत्सव तुमचा आहे का माझा आहे? कोणाचा आहे? माझा राम सखा, माझा राम सखा, मी रामाचा दास नित्य बोला. अरे आपण रामाचे दास आहोत. आपल्या लेकराला आपली माय कधी आपला भाव पाहिजे की माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र. आपला भाव पाहिजे. काळजी करू नका. रामाला सांगा. मला काय सांगता? रामानंदाला सांगा. महाराजांचे रामात मांडलेले होते. आता यांना रामही तोच, मारुती तोच, समर्थ तोच, रामानंदही तोच. महाराज म्हणले म्हणून सांगितलं. संध्या झाली. चला म्हणले आपण लेकरांना पाहून येऊ. असं म्हणले. असं झालं का? आता मी आलोच. चला चला तुमचा मुलगा कसा बोलतो ते पाहतो. कोणताही आविर्भाव नाही. मी कोणी साधू आहे, संत आहे, महात्मा आहे, काही नाही. सहज उठले महाराज. सवळं सोडलं, धोत्र नेसलं, अंगावर उपरणं घेतलं, हातामध्ये पळी पंचपात्र घेतलं, रामाच्या जवळचा रामरक्षेचा अंगारा घेतला, आले. कुठे? लेवा समाजाकडे बाजूलाच होतं. सगळे लोक बाहेर बसले तुमच्या तयारीसाठी. लोकांना गडबड, कशाची गडबड? केव्हा नाही आधी तुला नाही मग त्याला हे लोक बाहेर बसलेले. महाराजांच्या आत गेले. हे पाहणारे लोक अजून आहेत आणि ते पोरगा अजून जिवंत आहे. तेव्हापासून माझ्या बरोबर ते 72 वर्षाचा आहे. पोरगा भेटायचं असलं तर माझ्याबरोबर. महाराज आत आले. श्रीराम श्रीराम जय राम. रामानंदा गुरुमाय रामराया सांभाळ. हा अंगारा झाला. असं करा, याला मलकापूरला घेऊन जा. महाराज बुलढाण्याहून आणलं. अरे असू नये, मलकापूरला घेऊन जा. महाराजांच्या अंगाराला त्याला एक उकारी झाली. महाराज पोट मोकळं झालं. उठून बसलेले गुरु माया काहीतरी खायला दे. पण महाराज म्हणले म्हणून मलकापूरला नेलं. डॉक्टर म्हणायला काहीच झालं नाही. क्या बात आहे? करीला काय